या पत्रकार परिषदेमध्ये मी सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो। जनाब संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन SRA मध्ये काय घोटाळा झाला अशा पद्धतीचे पोकळ दावे आपल्या सगळ्यांसमोर सादर केले। खरं तर ज्यांनी कोविडच्या काळात सर्वसामान्य मराठी माणूस मरत असताना हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केले, पत्राचाळीमध्ये हजारो मराठी माणसाला बेघर करण्याचं काम केलं, एवढंच काय कामगारासाठी वाटली जाणारी खिचडी देखील सोडली नाही आणि मृतावरच्या टाळूचं लोणी खाण्याचा प्रकार म्हणजे कफनामध्ये देखील घोटाळा केला। डेड बॉडीसाठी असलेल्या बॅगमध्ये ज्यांनी घोटाळा केला त्यांना SRAच्या घोटाळ्यावर बोलायचा अधिकार आहे का? संजय राऊत, तुम्ही 100 दिवस घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात होतात, आता देखील तुमची त्याबद्दल निर्दोष सुटका झालेली नाही। अद्याप तुम्ही जामिनावर बाहेर आहात आणि तुम्ही कुठल्या घोटाळ्याचे आरोप करतायत? राऊत, आधी स्वतःकडे बघा। तुम्ही ज्या पद्धतीनं मराठी माणसाला बेघर करण्याचं काम केलं, कोविडमध्ये मराठी माणूस मुंबईकर मरत असताना तुम्ही घरामध्ये बसून होता, एवढंच नाही तर कोविडच्या काळामध्ये कंत्राटदाराच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा मलिदा खाण्याचं पाप तुम्ही केलं आणि तुम्हाला SRAचा घोटाळा दिसतो। SRAच्या घोटाळ्याबद्दल आधीच स्पष्टीकरण दिलंय की एक कागद दाखवा, तुमच्याकडे एक पुरावा असेल तर तो सादर करा। तुमच्याकडे एक पुरावा नाही, हवेमध्ये येणार, पत्रकार परिषद घेणार आणि अशा पद्धतीचे खोटे आरोप करणार। तुम्ही अशा पद्धतीचे कितीही खोटे आरोप केले तर जनतेला सत्य माहीत आहे। SRA मध्ये एकही टेंडर, एकही प्रकल्प अशा पद्धतीनं बेजबाबदारीनं दिलेला नाही, त्याबद्दलच्या तुमच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत। फक्त पत्रकार परिषद घ्यायची, हवेमध्ये बाण सोडायचे, हे संजय राऊत यांचा रोजचा धंदा झालेला आहे। सकाळी उठून आजान देण्याचा कार्यक्रम संजय राऊत रोज करतायत आणि अशा पद्धतीचे फुकटचे सल्ले देण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत केलं जातंय। माझा संजय राऊत यांना सवाल आहे, पत्राचाळीच्या माध्यमातून ज्या हजारो मराठी माणसाला बेघर केलं त्याबद्दल तुम्हाला तुरुंगवास देखील झाला, त्यासाठी तुम्हाला 100 दिवस तुरुंगाची हवा खावी लागली, एवढंच काय तर त्या ठिकाणी डेड बॉडी देखील तुम्ही सोडल्या नाहीत, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कफनमध्ये तुम्ही घोटाळा केला। कोविडमध्ये जेव्हा सर्वसामान्य मराठी माणूस मुंबईकर मरत होता त्यावेळेला देखील तुम्ही मलिदा खाण्याची संधी सोडली नाही। मृतावरच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा नीच प्रकार उभाटा गटाच्या माध्यमातून आणि संजय राऊत यांच्या माध्यमातून झाला। त्यामुळे संजय राऊत यांनी अशा पद्धतीनं घोटाळ्याची भाषा, अशा पद्धतीनं मलिदा खाण्याची भाषा करू नये। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस सर्वसामान्य जनता करते। पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकदा दोनदा नाही तर तिसऱ्यांदा लोकांनी 140 कोटी जनतेने बहुमताने निवडून दिले। संजय राऊत, तुम्हाला अर्धा मताने देखील राज्यसभेवर खासदार म्हणून जाता आलं नाही, हे वास्तव आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे। संजय राऊत, तुम्ही कितीही पद्धतीने सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी तुमच्या तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र बघतोय। संजय राऊत रोज सूर्यावर थुंकण्याचा प्रकार करताय आणि ती थुंकी संजय राऊत यांच्या तोंडावर पडते। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य नागरिक साजरा करतायत। संजय राऊत, तुमचा वाढदिवस भांडूपच्या गल्लीत तरी साजरा होतो का हो? तुमचा वाढदिवस भांडूपच्या गल्लीत साजरा होत नाही म्हणून तुमचं पोट दुखतंय। उद्धव ठाकरे आपल्या वाढदिवसानिमित्ताने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, उद्धव ठाकरेचा वाढदिवस सर्वसामान्य कार्यकर्ता साजरा करत नाही म्हणून तुमचं पोट दुखतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाचं सक्षमपणे नेतृत्व केलंय, सर्व क्षेत्रामध्ये देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलंय। त्यामुळे 140 कोटी जनता जनार्दनाचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने जनता त्यांना आशीर्वाद देते।
परंतु तुम्हाला आशीर्वाद देण्यासारखं काय आहे? तुमच्या मागे आशीर्वाद घेण्यासारखं काय आहे? तुम्ही अनेक घोटाळे केले, त्यामुळे तुम्हाला जनता आशीर्वाद देत नाही, तर तुम्हाला जनता शिव्या देते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जनता आशीर्वाद देणार आहे, तर तुम्हाला शिव्याच्या लाखोल्या वाहण्याचं काम महाराष्ट्रातील जनता करणार आहे. त्यामुळे मोदींचा वाढदिवस साजरा होतोय. मोदीजींचा वाढदिवस सर्वसामान्य नागरिक 140 कोटी भारतीय साजरा करतायत, म्हणून संजय राऊत यांच्या पोटात दुखणं साहजिक आहे. कारण लोक संजय राऊत आणि उभाटा गटाला शिव्याची लाखोली वाहत आहेत, तर मोदीजींना आशीर्वाद देत आहेत. कर्जमाफी का करत नाही तुम्ही, असं देखील संजय राऊत बोलतायत. खरं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार आहे का? देवेंद्रजींचं सरकार असताना, देवाभाऊंचं सरकार असताना 2017ला आम्ही संपूर्ण कर्जमाफी केली. आताही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते दिलेला शब्द पूर्ण करण्याची ताकद फक्त आणि फक्त देवाभाऊंमध्ये आहे. उद्धवजी सारखं देवेंद्रजी शब्दापासून पळ काढत नाहीत. उद्धव ठाकरे दिलेला शब्द पाळत नाहीत. तुम्हाला आठवत असेल, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बांधावर जाऊन शेतकऱ्यांना भेटले होते आणि शेतकऱ्यांना विचारलं होतं की मी तुम्हाला 50,000 रुपये दिले, तुम्हाला मिळाले का? त्या शेतकऱ्याने उद्धव ठाकरेंच्या तोंडावर सांगितलं, आम्हाला दमडी देखील मिळाली नाही. उद्धव ठाकरेच्या काळात कर्जमाफीच्या माध्यमातून घोटाळा करण्याचं पाप झालं. त्यांनी कर्जमाफीवर बोलावं. अहो संजय राऊत, तुमचा आणि बांधाचा काही संबंध आहे का? तुमचा आणि शेतीचा काही संबंध आहे का? जेव्हा महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार होतं, शेतकऱ्यांच्या सर्व योजना स्थगित करण्याचं पाप कुणी केलं असेल तर ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलं. मराठवाड्याला वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्याच्या 5वीला पुजलेला दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी देवेंद्रजींनी वॉटर ग्रीड सारखी योजना आणली होती. ती योजना देखील स्थगित करण्याचं काम तुम्ही केलं होतं. ती योजना बंद करण्याचं पाप तुम्ही केलं होतं. तुम्ही शेतकऱ्यांबद्दल बोलताय? अहो देवाभाऊ हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. देवाभाऊंनी सातत्यानं शेतकऱ्यांसाठी काम केलंय. मराठवाडा वॉटर ग्रीड असो किंवा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याला 24 तास पाणी देणं असो, हे देवाभाऊंनी केलंय. उद्धव ठाकरेंनी केलेली 5 कामं, संजय राऊत तुमच्यात हिंमत असेल ना, तुमच्यात दम असेल ना, उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी केलेली 5 कामं सांगावीत, मी त्यांच्या डांगे खालून जायला तयार आहेत. एकही काम उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं नाही. देवाभाऊंनी स्वस्तामध्ये मोफत वीज पुरवण्याचं काम केलेलं आहे. काल शरद पवार साहेब देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले आणि ते म्हणाले की महाराष्ट्रात शेतीचं वाटोळ झालंय. अहो पवार साहेब, जेव्हा तुमचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये 12 तास लोडशेडिंग होतं. जेव्हा तुमचं सरकार होतं शेतकऱ्यांना साधी स्वस्त वीज मिळत नव्हती. लोडशेडिंगचं काम तुम्ही, लोडशेडिंगचं पाप तुमच्या सरकारमध्ये होतं. एवढंच काय तर जवळपास तुम्ही 10 वर्ष कृषी मंत्री होता. त्या कृषी मंत्री पदाच्या काळामध्ये 1.5 लाखावरून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. तेव्हा तुम्ही चकार शब्दांनी बोलला नाहीत. शेतकरी असताना ज्या पद्धतीनं तुम्ही फसवी कर्जमाफी केली, माझ्याकडे त्या कर्जमाफीचे आकडे देखील आहेत. त्या कर्जमाफीच्या माध्यमातून 2008 साली 72 कोटीची कर्जमाफीची घोषणा शरद पवार यांनी केली होती. त्यामध्ये फक्त 32% शेतकऱ्यांना, माझ्याकडे सीएजीचा अहवाल आहे, फक्त 32% शेतकऱ्यांना फायदा झाला, बाकी सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. अशा पद्धतीची फसवी कर्जमाफी करायची. आपण केंद्रात कृषी मंत्री असताना मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 1.5 लाखावरून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. त्याबद्दल तुम्हाला चकार शब्द काढायचा अधिकार नाही. तुमच्या सुप्रियाताई वांग्याच्या शेतीमधून करोडो रुपये कमवत होत्या, पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना 10 एकरामधून सुद्धा लाख रुपये मिळत नाहीत, 1000 रुपये मिळत नाहीत. मग सुप्रियाताई असं कुठली टेक्नॉलॉजी वापरत होत्या की वांग्याच्या माध्यमातून सुप्रियाताईला करोडो रुपयाचा, लाखो रुपयाचा फायदा होत होता? पवार साहेब, ही टेक्नॉलॉजी जरा सर्वसामान्य आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवाला द्या ना. ही टेक्नॉलॉजी सर्वसामान्य आमच्या शेतकऱ्यांना पोराला द्या, म्हणजे काही एकर शेतीमधून आमचा शेतकरी सुद्धा वांगी लावेल आणि करोडो रुपयांचा नफा कमेल. पण आमच्या शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी देणार नाहीत. फक्त सुप्रियाताई पुरती अशा वांग्याच्या शेतीची टेक्नॉलॉजी शरद पवार साहेब मर्यादित ठेवतात. रोहित पवार यांच्या शेतीमधून लाखो रुपयाचं उत्पन्न होतं, त्यांच्या दूध व्यवसायातनं लाखो रुपयाचं उत्पादन होतं आणि आमचा दूध उत्पादक शेतकरी आज उपाशी मरतोय, त्याला चांगल्या पद्धतीचा नफा मिळत नाही. ते शेतकऱ्यांबद्दल बोलतायत.
शरद पवार साहेब असतील किंवा संजय राऊत असतील, यांना शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचा दमडीचाही अधिकार नाही. खरं तर मतचोरीचा आरोप करणं म्हणजे नक्षलवाद्यांचा अजेंडा पुढे रेटण्याचं पाप संजय राऊत यांच्या माध्यमातून केलं जातंय. मोदीजी लोकनेते नाहीत. संजय राऊत किती मोठा विनोद करतायत. मी वेळा समजू शकतो की उद्धव ठाकरे लोकनेते नाहीत, कारण उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत एकदाही जनतेमधून निवडून आलेले नाहीत. उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत एकदाही विधानसभेची निवडणूक लढलेली नाहीत. उद्धवजी ठाकरे यांनी आजपर्यंत एकदाही लोकसभेची निवडणूक लढलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे 3 वेळेला मुख्यमंत्री होते. किती वेळेला संजू भाऊ, आकडा लक्षात घ्या. गुजरातचे मुख्यमंत्री एकदा दोनदा नाही तर 3 वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 2014ला स्पष्ट बहुमत या देशातील जनतेनं दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2019ला पुन्हा जनतेने डोक्यावर घेतलं आणि आशीर्वाद दिले, निवडून दिले. 2024ला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 140 कोटी जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा निवडून आले. संजू भाऊ, तुम्ही तुमच्या अख्ख्या राजकीय कारकिर्दीत, तुमच्या उभाटा गटाच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत उद्धव ठाकरे एकदाही जनतेमधून निवडून आलेले नाहीत. संजय राऊत एकदाही जनतेमधून निवडून आलेले नाहीत. ज्यांना जनतेने एकदाही आशीर्वाद दिले नाहीत, ज्यांना जनतेने एकदाही निवडून आलेले नाहीत, असे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत. थोडीशी तरी लाज बाळगा. तुम्हाला ही टीका करायचा अधिकार कधी आहे? तुम्ही मुंबई महापालिकेत एक वॉर्ड निवडा, ठिकाण तुम्ही निवडा, कुठल्याही वॉर्डमधून निवडणूक लढा आणि एकदा मुंबईच्या साध्या वॉर्डमधनं निवडणूक जिंकून दाखवा. सर्वसामान्य भाजपचा कार्यकर्ता देखील तुम्हाला पराभूत करू शकतो. मोदीजींची गरज नाही. सर्वसामान्य भाजपचा कार्यकर्ता तुम्हाला पराभूत करेल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करा. महाराष्ट्र धर्म पाळला नाही असं देखील संजय राऊत बोलतात. खरं तर महाराष्ट्र धर्माच्या गप्पा संजय राऊत यांना करण्याचा अधिकार आहे का? यांचा धर्म कुठला? माझा संजय राऊत यांना सवाल आहे. तुमचा धर्म कुठला आहे? तुमचा धर्म हिंदू आहे का हे संजय राऊत यांनी सांगावं. कारण संजय राऊत ज्या पद्धतीनं रोज सकाळी 9 वाजता उठून अजान पडण्याचं काम करतात, त्या पद्धतीनं संजय राऊत यांचा धर्म हिंदू आहे का नाही ही शंका आहे मला. संजय राऊत ज्या पद्धतीनं औरंगजेबाचा उदो करतात, संजय राऊत ज्या पद्धतीनं अफजल खानाचा उदो करतात, संजय राऊत ज्या पद्धतीनं अब्दालीचा उदो करतायत, त्या पद्धतीनं संजय राऊत यांचा महाराष्ट्र धर्म नाहीये, तर संजय राऊत यांचा बांग देणारा धर्म आहे असा माझा थेट आरोप आहे. संजय राऊत यांनी धर्माच्या आणि महाराष्ट्र धर्माच्या गोप्या गोष्टी कराव्यात. अहो, तुम्ही म्हणतात नेपाळ सारखं अराजक महाराष्ट्रात येईल. कुठलाही महाराष्ट्रातला सुज्ञ माणूस, कुठलाही महाराष्ट्रातला चांगला माणूस अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा नेपाळ होईल अशा पद्धतीची भाषा सहन करणार नाहीत. संजय राऊत, महाराष्ट्रात अराजक पसरवण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलं जातंय. तुमच्या पोटामध्ये आहे की महाराष्ट्र पेटला पाहिजे, महाराष्ट्रात दंगली झाली पाहिजे, महाराष्ट्रात हिंसाचार झाला पाहिजे, अशा पद्धतीचा तुमचं स्वप्न आहे. परंतु तुमचं हे स्वप्न आयुष्यामध्ये कधीही पूर्ण होणार नाही, कारण हा महाराष्ट्र धर्म छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. संजय राऊत, तुमचा धर्म हा अफजल खानाचा आहे, तर आमचा धर्म छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. तुमचा धर्म औरंगजेबाचा आहे, तर आमचा धर्म धर्मवीर संभाजी महाराजांचा आहे. त्यामुळं महाराष्ट्र धर्माच्या गप्पा, महाराष्ट्र धर्माच्या गोष्टी संजय राऊत यांनी करू नये. संजय राऊत यांना खुमखुमी असेल तर त्यांनी औरंगजेब धर्माच्या गोष्टी कराव्यात, कारण गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाचा उदो, अफजल खानाचा उदो, अब्दालीचा उदो करण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत केलं जातंय. आई तुळजाभवानी संजय राऊत यांना सुदबुद्ध देव, कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये नवरात्री येणार आहेत. त्या नवरात्रीमध्ये मी आई तुळजाभवानीला देखील प्रार्थना करेल की या संजय राऊत आणि उभाटा गटाला थोडं हिंदुत्ववादाची शिकवण द्यावी आणि त्यांना बुद्धी द्यावी. महाराष्ट्रावर 90 दिवसामध्ये जवळपास 24,000 कोटींचं कर्ज झालेलं आहे. भाऊ दादा आणि मेंढेंनी राज्याचं दिवाळं काढलंय असाही आरोप. खरं तर राज्याचं दिवाळं कुणाच्या काळामध्ये निघालं होतं?
तुम्हाला आठवत असेल तर 100 कोटी वसुलीचं टार्गेट कोण गृहमंत्री असताना दिलं होतं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना महाराष्ट्रामध्ये रोज 100 कोटी रुपयाचं टार्गेट दिलं जात होतं. रोज सर्वसामान्य दुकानदारांना, रोज व्यावसायिकांना लुटण्याचं पाप कोण करत होतं? तर उभाटा ठाकरे करत होते. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये खंडणी वसूल करण्याचं काम, खंडणी खोर म्हटलं की महाराष्ट्रात कुणाचं नाव समोर येतं? तर उभाटा गटातल्या लोकांचं नाव समोर येतंय. त्यामुळे संजय राऊत लोकांची विकास कामं करणारे देवाभाऊ आहेत. महाराष्ट्रामध्ये समृद्धी एक्सप्रेस झाला तर संजय राऊत यांच्या पोटामध्ये दुखायला लागले. संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रात समृद्धी एक्सप्रेसची गरज काय? संजय राऊत, तुम्हाला महाराष्ट्रात समृद्धी नको आहे. तुम्हाला इथला सर्वसामान्य कार्यकर्ता वडापाव खाऊन जगला पाहिजे, अशीच तुमची भूमिका आहे. वडापाव खायचं आणि घोषणा द्यायच्या, याच्या पलीकडे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याचा विकास होऊ नये, ही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग आल्यामुळे महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलली. आज नागपूर वासून मुंबईपर्यंत आपण 8 तासांमध्ये पोहोचतोय. पण संजय राऊतना ते नकोय. महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम संजय राऊत यांना करायचे. कोस्टल रोड सारखा मुंबईमध्ये अतिशय चांगला रस्ता देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये झालाय, परंतु तो कोस्टल रोड देखील तुम्हाला बघवत नाही. मुंबईमध्ये मेट्रो सारखे चांगले प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वात केले आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात केलंय, परंतु तेही तुम्हाला पटत नाही आणि त्यालाही नावं ठेवण्याचं काम, त्यालाही दोष देण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत केलं जातंय. संजय राऊत, या प्रत्येक पैचा पै हिशोब आमच्याकडे आहेत. इथला जनतेचा प्रत्येक पैसा हा विकास कामासाठी खर्च केला जातोय, मातोश्री 2 बांधण्यासाठी खर्च केला जात नाही. आम्ही समृद्धी महामार्ग बांधतोय, आम्ही अटल सेतू बांधतोय, आम्ही कोस्टल रोड बांधतोय, आम्ही मेट्रो बांधतोय, आम्ही मेनो बांधतोय. तुम्ही असा एकही प्रकल्प बांधलेला नाही. तुमच्या कार्यकाळात काय बांधला असेल तर संजय राऊत यांनी भांडूपमध्ये चांगलं घर बांधलं असेल, संजय राऊत यांनी अलिबागमध्ये आलिशान फार्म हाऊस बांधलेला आहे. अशा पद्धतीचा आम्ही फार्म हाऊस बांधत नाही, तर आम्ही जनतेची सेवा करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.